नमस्कार मित्रांनो, सध्या मी कलेक्टर ऑफिसमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्ण मदत कक्ष लातूर इथं आलेलो आहोत. विशेषतः आपल्याला माहीत आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये हॉस्पिटल हे नक्कीच येतो आणि हॉस्पिटल म्हटल्यानंतर आर्थिक मदत किंवा आर्थिक अडचण हे प्रत्येकाच्या जीवनात असतेच. याच अनुषंगानं प्रत्येक रुग्णाला मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत मिळाली जाते. त्याच अनुषंगानं आज माझ्यासोबत मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षाचे जे मेन वैद्यकीय अधिकारी आहेत लातूर येथे, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, बाबा आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद, आपल्याला वेळ दिलात. आपलं पूर्ण नाव सांगू शकाल सर? मी डॉक्टर ऋषिकेश हनुमंतराव खरोळकर. आणि लातूर जिल्ह्यामधला जो हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जो समन्वय कक्ष आहे, तिथं मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. बरं सर, तर हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आवश्यक कागदपत्र कुठले आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी ही जी योजना आहे किंवा ही जी मदत आहे, ही आपल्याला यापूर्वी मुंबईला सगळे अर्ज घेऊन जावे लागायचे आणि त्या ठिकाणी ते अर्ज सादर करून मग तिथून पुढची प्रोसेस व्हायची. यामध्ये जे ग्रामीण भागातील लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, पेशंट आहेत, त्यांना बराच त्रास व्हायचा. मुंबईपर्यंत जाणं येणं, तिथला खर्च, ती दगदग आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून मुंबईमध्ये गेल्यावर तिथल्या सगळ्या वर्दळीमध्ये नेमकं कुठं जायचं, कसं जायचं आणि होणारे सगळं आर्थिक खर्चाचा ताण, याचा विचार करून आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा जो कक्षाच्या मार्फतच्या अर्ज सादर करणे आणि त्या प्रक्रियेचा जो भाग आहे, तो प्रत्येक जिल्हा स्तरावर असावा. यामुळं प्रत्येक जिल्हा स्तरावर हे समन्वय कक्ष जे आहेत ते स्थापन केलेत. त्यामुळं आता पेशंट असतील, रुग्ण, त्यांचे नातेवाईक, त्यांना तो अर्ज सादर करण्याकरता मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही. ते जिल्हा स्तरावरच या सगळ्या गोष्टी ते त्याचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे जसं की अर्ज करणे असेल, त्याच्याकरता काय कागदपत्र लागतात, अर्ज सादर केल्यानंतर कधी कधी काही वेळेस त्याच्यामध्ये त्रुटी असतात, त्याच्या संबंधितली माहितीची पूर्तता करणं, हे सगळं आता जिल्हा स्तरावर या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. नेमकं कागदपत्र कुठलं लागतं? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की या योजनेच्या अंतर्गत आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं संबंधित पेशंट हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग त्यासोबत त्याचं आधार कार्ड, त्याचं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. त्यासोबत पेशंटच्या वतीनं जो कोणी अर्जदार आहे, मग पेशंटचे नातेवाईक असतात, त्यांचं आधार कार्ड, पेशंटचा मागच्या आर्थिक वर्षातला उत्पन्नाचा दाखला जो की तहसीलदार कार्यालयामार्फत तो प्राप्त केलेला असावा संबंधित. त्यासोबत हॉस्पिटलमध्ये ज्या आजाराकरता तो पेशंट ट्रीटमेंट घेत आहे किंवा घेणार आहे किंवा कुठलं ऑपरेशन असेल त्या संबंधितल्या खर्चाचं पूर्ण अंदाजपत्रक, कोटेशन, इस्टिमेट म्हणू आपण किंवा कोटेशन म्हणू, ते डॉक्टरांच्या सहीनं हॉस्पिटलच्या लेटर हेडवर आवश्यक असतं. या सगळ्यासोबत पेशंटला जो आजार आहे, आजाराच्या निदानाकरता सपोर्टिंग असणारे सगळे जे तपासण्यांचे अहवाल आहेत, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट्स आहेत, ते सगळे त्याला जोडलेले असणं आवश्यक आहे. यासोबत कधी कधी काही वेळेस काही पेशंटमध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. जसं की उदाहरणार्थ एखाद्याची किडनी जर निकामी झाली तर किडनी बदलली जाते, म्हणजे दुसऱ्याची किडनी त्यांना प्रत्यारोपित केली जाते. तर अशा ट्रान्सप्लांटच्या केसेसमध्ये एक ZCCC नावाची एक कमिटी असते. त्या कमिटीच्या मंजुरीचं पत्र, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवश्यक असतात. सर, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त किती रुपयेमध्ये रुग्णाला मदत मिळू शकते? यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत जी आर्थिक मदत पेशंटच्या उपचाराकरता संबंधित पेशंट ज्या ठिकाणी उपचार घेतो त्या हॉस्पिटलच्या अकाउंटवर जमा होते, ती अंशतः आर्थिक अनुदानाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला एखाद्या आजाराच्या ट्रीटमेंट करता XYZ अमाऊंट खर्च येणार आहे, पूर्ण XYZ अमाऊंट मिळणार नाही, कदाचित X मिळेल, Y मिळेल, तर ते अंशतः आर्थिक अनुदान आहे. आता मग अर्ज केल्यानंतर नेमका तो आजार काय आहे, आजाराकरता कुठल्या पद्धतीचे उपचार लागणार आहेत, म्हणजे त्याला आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट लागणार आहे किंवा ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट लागणार आहे किंवा काही इंटरव्हेन्शन लागणार आहे. म्हणजे कधी कधी काही ह्याच्यामध्ये जसं की आपण म्हणू की अँजिओप्लास्टी लागते किंवा मेंदूतल्या रक्तवाहिन्यांकरता कधी कधी काही कॉइलिंग किंवा इतर उपचार लागतात, स्टेंटिंगचे. तर त्या ह्याच्यावरती अवलंबून असतं पेशंटचा आजार, त्याचं स्वरूप
आणि उपचाराला त्याला किती प्रमाणामध्ये कशा पद्धतीचे आहे त्यावरती अवलंबून असतं. त्यानुसार पेशंटला रुपये 25,000 असतील किंवा 50,000 असतील किंवा 75 असतील, 1,00,000 असतील, जास्तीत जास्त त्याची आर्थिक मर्यादा ज्या ट्रान्सप्लांटच्या केसेस आहेत, म्हणजे जसं की किडनीचं प्रत्यारोपण आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट किंवा लंग ट्रान्सप्लांट, त्याच्याकरता महत्तम मर्यादा जी आहे रुपयाच्या ह्याच्यामध्ये रुपये 2,00,000 इतकी त्यामध्ये मर्यादित आहे. 25,000 ते 2,00,000 पर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो. हो, परंतु ह्याच्याकरता जो अंतिम निर्णय असतो तो राज्यस्तरावर तिथं समिती असते. आपल्याकडून अर्ज जो इथून पाठवला जातो त्यावर वेगवेगळ्या स्तरावर त्याची स्क्रुटनी होते, त्याची तपासणी होते आणि त्या सगळ्या ह्याच्यामधून मग तो अंतिम निर्णय ती समिती घेते आणि मग तेवढा अमाऊंट त्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जमा केलं जातं. ऋषिकेश सर, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही लातूरमध्ये रुग्णांसाठी जे सेवा करताय, खरंच हे सर्वात मोठी सेवा आहे. मानवसेवा आहे, ईश्वर सेवा मानली जाते. त्याच अनुषंगाने तुम्ही काम करत आहेत. आमच्यातर्फे देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीने तुम्ही रुग्णांची सेवा करा, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपण दिलेली माहिती ही लातूरच्या जनतेपर्यंत नेण्याचं काम आम्ही करू. आणि सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण लातूर कलेक्टर ऑफिसमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं कक्ष क्रमांक 105 मध्ये ऑफिस आहे. मुंबई पुणे न जाता या ठिकाणी या. जे डॉक्युमेंट सर सांगितले ते डॉक्युमेंट तिथून घेऊन या. आणि साधारणतः किती दिवस लागतं सर ही मंजुरी मिळण्यासाठी? आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की पेशंटचा जो आजार आहे त्यानुसार संबंधित तपासण्यांचे सगळे अहवाल आणि यासोबत मी आधी जे काही तुम्हाला कागदपत्र सांगितले, जसे की आधार कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा हॉस्पिटलच्या उपचाराचं इस्टिमेट असेल, ही जी सगळी कागदपत्रांची यादी आहे ती जर एकदम परिपूर्ण असेल, आपला प्रस्ताव त्याच्यात कुठली त्रुटी नसेल तर मग आपण इथून जो प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर वर्किंग 3 ते 5 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते. राज्यस्तरावर जे सगळे अर्ज येतात पूर्ण महाराष्ट्र राज्यामधून येत असतात. त्यामुळं कधी कधी एखाद दुसरा दिवस त्या लोडच्या ह्याच्यानुसार कामाच्या एखाद दिवस मागं पुढे देखील होऊ शकतो. साधारणतः 5 ते 8 दिवस हे सहायता निधी मदत मिळण्यासाठी लागू शकतात. त्यामुळे लातूरकर या ठिकाणी या, आपलं जे काही सर सांगितल्या पद्धतीने कागदपत्र घेऊन या आणि आर्थिकचा लाभ घ्या आणि आपल्या पेशंटचा जीव वाचवा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.